तर भावांनो, सकाळी बघा आता निघालो मी गाडी भराय उरणला. तर इथं कळंबला मी गाडी लावतो, तिथं राहायला कळंबला असल्यामुळं काय पुढचा बंपरचा चेंडूच कोणीतरी काढून नेला आहे. इथं एवढी भुरटी लोक आहेत ना, आहे घालायला काय ना काहीतरी चोऱ्या माऱ्या करत असतात. आमच्या मालकाने जवळजवळ गाडीला आता 3 वेळा लाईटिंग लावली, 3 वेळा चोरून नेली. ह्यांना म्हणजे नेऊन काय भेटते मला काही समजून झालंय. आमच्या मालकांना म्हणजे कसं हाऊस असल्यामुळे ती प्रत्येक वेळी म्हणते जाऊ दे, गेली तरी पण ती लावतेच. जवळजवळ लाईटिंगला आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 15 ते 20 हजार रुपये खर्च केला असेल मालकांनी आमच्या, तरी पण ती नेल्या का इथं मागची पण लाईट काढून नेल्या. ह्यांना चोऱ्या करून भेटतं काय भोरट्या लोकांनी मला काही समजत नाही. ही पहिली वेळ नाही 3-4 वेळा असं झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळी आय घालतात काय ना काहीतरी चोरून नेतात. माझ्या तोंडात एवढं घाणघाण शब्द येते ना आता, काय बोलायला काय समजून झालंय. अरे काय चोरून ह्यांना भेटतं तरी काय नक्की मला काही समजत नाही. काय नक्की म्हणजे ह्यांचा चोरून उद्देश तरी काय बाबा, म्हणजे काय ह्यांना साध्य काय करायचं असं चोरून. ही असली भुरटी लोक आहेत. एवढं वाईट वाटतं का नाही मनाला का असं काय झालं नंतर. खालच्या लाईटच्या पण वायरा तोडून टाकलेत. काय ना काय ते तोडफोड करत असतात. काय नक्की समजणं झालंय नक्की काय करायचं. एवढं हे करतात ना. आता हे इथल्या पण खालच्या लाईटी तोडून टाकल्यात बघा. तुम्हाला दावतो का, ही लाईट काढल्या, ही बघा समोरची ही पण तोडून टाकल्या. आता पुढची त्याच्या पुढची पण बघा वायरिंग तोडलीच आहे. त्याच्या पुढची पण बघा हे सगळे काढून टाकले. तर मी म्हटलं बारकी पोरं काढून टाकत असतील तर बारक्या पोरांचं पण ठीक आहे बाबा, बारकी पोरं पण काहीतरी करत असतील, बारक्या पोरांचा विषय काय वेगळा आहे. पण ही मोठी लोक पण चोरतात हे. आणि ही चोरट्या वडे इथे एवढी आहेत ना लोक, तुम्हाला दाखवत होता. आता इथं बघा, आता बॅटरीला मी आता वेल्डिंग करून टाकलं हे बाहेरून. आता बॅटरी बघितली ना तर आता एक वेळा माझी बॅटरी चोरली गेली म्हणून आता हे परत मी दोन डायरेक्ट पट्ट्याच वेल्डिंग करून टाकल्या चोरू नये म्हणून. तर आता काय करावं काय समजून झालंय. एवढं बेकार झालं ना कंडिशन धंद्याचं.